लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल याच्यामध्ये आपण शेवटचा पॉईंट पाहतोय तो म्हणजे ऍप्लिकेशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. ते म्हणजे काय बदल वर्ड प्रॉब्लेम. ऍप्लिकेशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय की सायमल्टेनियस इक्वेशनचा डे टू डे लाईफमध्ये काय उपयोग होतो का, आपल्याला दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सायमल्टेनियस आपण जे शिकलेलो आहेत इक्वेशन्स त्याचा काय उपयोग होईल का. तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये उदाहरणं पाहत असतो. आपण उदाहरणं कोणते असतील, नंबरची उदाहरणं असतील, डिस्टन्सचे उदाहरणं असतील आपल्याला सोडवता येतील, डिनॉमिनेटर न्यूमरेटरचं एक्झाम्पल पाहता येईल, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला एक एजेसचे एक्झाम्पल पाहता येतं, 2 डिजिट नंबरचं, 3 डिजिट नंबर, असे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल जे आहेत आपण काय करत असतो, आपण याच्यामध्ये आपण सोडवत असतो. म्हणजे याचा उपयोग जो आहे सायमल्टेनियस इक्वेशनचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ही आपण याचा उपयोग करू शकतो या उदाहरणाचा. त्यातलं आपण पहिलं उदाहरण पाहतो. एक्झाम्पल फर्स्ट. काय एक्झाम्पल पहा, द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 4 more than the denominator of a fraction is 4 more than twice its numerator. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and the denominator are reduced by 6. Find the fraction. आपले एक्झाम्पल जे आहे ते फ्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे. मग काय याच्यामध्ये काय असतं पहा, सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये आपल्याला माहिती आहे 2 इक्वेशन लागतात त्याच्यामध्ये, 2 व्हेरिएबल मध्ये असतात आणि 2 इक्वेशन असतात. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये आपल्याला किंवा कोणत्या एक्झाम्पल मध्ये 2 कंडिशन दिलेल्या असतील आपल्याला, त्या 2 कंडिशन वरून आपल्याला काय करावं लागतील, आपल्याला 2 इक्वेशन तयार करावं लागतील. आता आपलं एक्झाम्पल लक्षात आलं असेल कशाचं आहे, द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. म्हणजे ह्या एक्झाम्पल मध्ये डिनॉमिनेटर आहे आणि न्यूमरेटर आहे आणि मग त्याचं रिलेशन दिलंय डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरच्या कसं आहे. तर हे आपल्याला काय करावं, आपल्याला याच्यामध्ये आपल्याला सपोज आपल्याला काय करावं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपण सपोज करतोय. लेट द न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन बी एक्स. आपण त्याचा न्यूमरेटर जो आहे तो आपण एक्स सपोज करू and denominator by. म्हणजे त्याचा न्यूमरेटर जो आहे, अंश जो आहे तो आपण x सपोज करतोय आणि डिनॉमिनेटर जो आहे, छेद जो आहे तो आपण y सपोज करतोय. मग आपल्याला शेवटी काय विचारलंय, फाइंड द फ्रॅक्शन विचारलं आपल्याला. सो रिक्वायर्ड फ्रॅक्शन, आपल्याला जो अपेक्षित फ्रॅक्शन आहे किंवा ओरिजिनल फ्रॅक्शन जो आहे तो आहे रिक्वायर्ड फ्रॅक्शन बी, एक्स हा न्यूमरेटरला, वाय हा डिनॉमिनेटरला, म्हणजे एक्स अपॉन वाय हा जो आहे तो रिक्वायर्ड आपल्याला फ्रॅक्शन असणार आहे. मग आता आपण कंडिशन घेऊ. आपण काय कंडिशन आहे बघा. पहिली, द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. इथपर्यंत जी आहे ती पहिली कंडिशन आहे. फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय, फर्स्ट कंडिशन पहा, द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. डिनॉमिनेटर जो आहे तो कसा आहे, 4 more than 4 ने जास्त आहे, twice its numerator म्हणजे न्यूमरेटरच्या twice म्हणजे दुप्पट आणि दुपटीपेक्षा 4 ने जास्त जो आहे तो डिनॉमिनेटर आहे. द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज, डिनॉमिनेटर कसा आहे हे आपल्याला सांगितलंय. डिनॉमिनेटर आपण कोणता सपोज केलाय, y केलाय सपोज. म्हणजे y हा कसा आहे तो सांगितलं आपल्याला. कसा आहे हा डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज, म्हणजे y हा कसा आहे 4 more than 4 ने जास्त आहे, 4 more than कुणापेक्षा, twice its numerator. न्यूमरेटर जो आहे तो आपण काय केलाय, x सपोज केलाय आणि twice its numerator म्हणजे twice जर आपण न्यूमरेटर x ची न्यूमरेटरची जर twice केली आपण तर 2x होईल. म्हणजे y इज इक्वल टू 2x plus 4. त्या पद्धतीचं आपल्याला एक इक्वेशन मिळेल. फ्रॉम सेकंड कंडिशन, पहिली कंडिशन आपण डायरेक्ट लिहून घेतलेली आहे. डिनॉमिनेटर कसा आहे तो आपल्याला सांगितलं होता, 4 more than 4 ने जास्त आहे, 4 ने जास्त आहे कुणापेक्षा, twice its numerator. न्यूमरेटरच्या twice पेक्षा 4 ने जास्त जो आहे तो त्याचा डिनॉमिनेटर आहे. आता काय सेकंड कंडिशन बघा, डिनॉमिनेटर बिकम्स 12 times द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर कसा आहे, न्यूमरेटरच्या 12 टाइम्स आहे, 12 पट आहे, 12 टाइम्स आहे ऑफ द न्यूमरेटर. कधी, इफ बोथ द न्यूमरेटर
and the denominator are reduced by 6. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही जर आपण 6 ने रिड्यूस केले तर आपल्याला सांगितलंय की डिनॉमिनेटर जो आहे तो न्यूमरेटर पेक्षा 12 टाइम्स जास्त आहे. इफ numerator is reduced by 6, then numerator is, बघा जर न्यूमरेटर जो आहे आपलं न्यूमरेटर x आहे आपल्याला तो 6 ने रिड्यूस करायचा, 6 ने कमी करायचा, म्हणजे आपल्याला काय मिळेल मग न्यूमरेटर तो x मायनस 6 मिळाला. काय केलं आपण 6 ने रिड्यूस केला आहे त्याच्यापेक्षा 6 ने जर रिड्यूस केला आपण न्यूमरेटर x मायनस 6 मिळेल आपल्याला. If denominator is reduced by 6, then denominator is काय होईल डिनॉमिनेटर y तो सुद्धा आपल्याला 6 ने रिड्यूस करायचा आहे, म्हणजे काय होईल y मायनस 6 आहे. आणि ह्याच्या आपल्याला सेकंड कंडिशन दिले. फ्रॉम सेकंड कंडिशन काय दिली आता पहा डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. डिनॉमिनेटर जो आहे तो 12 टाइम्स होतोय. कधी 12 टाइम्स द न्यूमरेटर व्हेन इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. डिनॉमिनेटर बिकम्स डिनॉमिनेटर किती आता इथं y मायनस 6 हा डिनॉमिनेटर आहे. becomes 12 times the numerator. न्यूमरेटर किती आहे x मायनस 6 आहे आणि हा जो आहे तो 12 टाइम्स होतोय. 12 into x मायनस 6. y मायनस 6 इज इक्वल टू 12 इन ब्रॅकेट x मायनस 6. ही कंडिशन आपल्याला लिहिता येईल. दॅट इज असं लिहिलं तरी चालतं 12 इन ब्रॅकेट x मायनस 6 इज इक्वल टू y मायनस 6. म्हणजे काय केलं आपण हा जो आहे आपल्याला सांगितलंय डिनॉमिनेटर हा 6 ने रिड्यूस केला तर काय होतंय कधी काय होतं त्याच्या तर डिनॉमिनेटर जेव्हा तुम्ही न्यूमरेटर 6 ने रिड्यूस कराल ते 12 टाइम्स आहे तो डिनॉमिनेटर मिळतो आपल्याला. हे वाक्य डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. सॉल्व दिस. हियर 12 into x 12x 12 into minus 6 minus 72 is equal to y minus 6. If we solve this equation, what do we get? 12x, y take into this side, y या बाजू घेत आपण minus y is equal to हे minus 6 येतात आणि minus 72 जे आहे ते या बाजू जातील plus 72 होतील. 12x minus y is equal to minus 6 plus 72. One side negative, one side positive. Take subtraction of the greater number minus smaller number. 72 minus 6. 12 minus 6 is carried out 1. 7 minus 1 6. Sign of the greater one, that is 66. This is equation second. Equation first आले y is equal to 2x plus 4 आणि equation second मिळालं आपल्याला 12x minus y equal to 66. आता आपण हे एक्झाम्पल जे आहे दोन पद्धतीने आपण सोडवू शकतो. एक तर इलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन सोडू शकता किंवा इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट किंवा डिटर्मिनंट मेथडने. आपल्याला जी सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीने आपण सोडणार आहे. मी काय करतोय हे इक्वेशन 1 जे आहे y ची व्हॅल्यू जी आहे ती सबस्टिट्यूट करतोय इक्वेशन 2 मध्ये. म्हणजे काय करतोय मी बाय सबस्टिट्यूशन इलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. therefore put or substitute value of y from equation 1 in equation 2. काय करतोय आपण substitute value of y from equation 1 in equation 2. what do we get? आपण y ची व्हॅल्यू ठेवतोय 12x मायनस y ची व्हॅल्यू किती आहे y इक्वल टू 2x प्लस 4 आहे हे मायनस साइन इथं आणि y ची व्हॅल्यू जी आहे 2x प्लस 4 2x प्लस 4 इज इक्वल टू 66. डायरेक्ट व्हॅल्यू ठेवली आहे वाटलं इथे लिहून घेऊ शकतो आपण. y इज इक्वल टू 2x प्लस 4 हे आपलं इक्वेशन काय आहे फर्स्ट होतं इक्वेशन ते आपण इथं सबस्टिट्यूट केलंय. काय होईल व्हॅल्यू आता सोडवतो आपण हे 12x मायनस मायनस त्याला मल्टिप्लाय करायचं ब्रॅकेटला
minus into 2x, here minus 2x, minus into plus 4, minus plus minus 4 is equal to 66. 12x minus 2x, that is we get 10x is equal to 66x minus 4 जे आहे त्याची बाजू बदलायला आपला कॉन्स्टंट टर्म आहे, that is plus 4. हे 10x is equal to 66 plus 4, that is we get 70. Therefore x is equal to 70 upon 10. 10 multiply मध्ये डिवाइड मध्ये 0 0 कॅन्सल, we get x is equal to 7. x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. दोन व्हेरिएबल मध्ये एक्झाम्पल असतं तर y ची व्हॅल्यू काढतो आपण. पुट वर सबस्टिट्यूट x equal to 7 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवतो आपण. काय इक्वेशन 1? y is equal to 2x plus 4 is equal to 2 into x ची व्हॅल्यू 7 plus 4 is equal to 2 into 7 14 plus 4 is equal to 18. काय झाली व्हॅल्यू आपल्याला? y is equal to 18 आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली, y ही व्हॅल्यू मिळालेली. आपण x जो आहे तो आपण न्यूमरेटर सपोज केला होता, डिनॉमिनेटर जो आहे तो y सपोज केला होता, आणि तो रिक्वायर्ड फ्रॅक्शन जो आहे तो x अपॉन y, म्हणून आपल्याला याचा आन्सर लिहिता येईल या पद्धतीने. देअरफॉर रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज, काय घेतलं होतं आपण? x अपॉन y घेतला होता, आणि तो किती आलाय? x जो आहे तो न्यूमरेटर आहे 7, आणि y जो आहे तो डिनॉमिनेटर 7 अपॉन 18. That is fraction is 7 upon 18. Therefore, that is fraction is equal to 7 upon 18. हे झालं त्याचं आन्सर. या पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं त्याच्यामध्ये, की दोन ज्याच्यावरती आपल्याला दोन कंडिशन दिलेल्या असतात, तर त्याच्यावरून दोन इक्वेशन तयार करून घ्यायचे, आणि दोन इक्वेशन तयार झाले आपल्याला की आपल्याला जी सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीने सोडवायचा. 2-3 पद्धती आपण पाहिल्या. इलिमिनेशनच्या 2 पाहिल्या पद्धती, बाय इक्वेटिंग कोइफिशियंट, बाय सबस्टिट्यूशन. हे एक्झाम्पल जे आहे ते मी सबस्टिट्यूशनने सोडवलंय, आणि अजून तुम्ही डिटर्मिनंट जो आहे तो क्रॅमरचा रूल आहे त्या पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवता येतं.